Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss 9 standards फर्स्ट युनिट टेस्ट प्रॅक्टिस पेपर मार्क्स 30. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 9वीच्या एक फर्स्ट युनिट टेस्ट एक प्रॅक्टिस पेपर इथे बनवलेला आहे. तुमचा फर्स्ट युनिट टेस्टचा पोर्शन शिकून झालेला असेलच, मग त्याच्यावरती पेपर कशा प्रकारे घेतला जाऊ शकतो याची एक प्रॅक्टिस म्हणून इथे एक प्रॅक्टिस पेपर दिलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागणार आहे तो पेपर समजावून घेण्यासाठी. सुरुवातीला पेपर सुरुवात करण्या अगोदर आय वुड लाईक टू टेल यू, मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही 30 मार्क्सचे जे डिवायडेशन आहे त्याच्यामध्ये आपण 10 मार्क्स लँग्वेज स्टडी, 1 सीन पॅसेज अँड 1 पोएम अँड 5 मार्क्स एक रायटिंग स्किल घेतलेला आहे. बघूया तर आपण हा पेपर कसा आहे. मी तुम्हाला हा पेपर सॉल्व करून दिलेला आहे, त्याचे आन्सर सुद्धा दिलेले आहेत. मग त्याचा क्वेश्चन पेपर, त्याची आन्सर शीट कुठे आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ तरी बघा. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फर्स्ट वन आहे क्वेश्चन नंबर 1. हा लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 1A, डू एज डिरेक्टेड, सांगितल्याप्रमाणे सोडवा. अटेम्प्ट एनी 4, म्हणजे 6 ॲक्टिव्हिटीज असतील, त्यापैकी 4 जर बरोबर आल्या यू विल गेट 8 मार्क्स, तुम्हाला 8 मार्क्स मिळतील. नंबर 1, कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. यू विल हॅव गिवन 4 वर्ड्स, तुम्हाला 4 शब्द दिले असतील आणि प्रत्येक शब्दामध्ये एक लेटर म्हणजे अक्षर मिसिंग असेल, ते एक योग्य अक्षर फिलअप करून तो शब्द तुम्हाला पूर्ण करायचा आहे. इथे बघा, DIA-Y, F-NNY, SMA-T, LAR-E. तुम्ही तोपर्यंत गेस करा तिथे कोणता लेटर फिलअप करू शकतो याबद्दल. हा 2 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर आहे नंबर 2 ॲक्टिव्हिटी आहे पुट वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला 2 ग्रुपमध्ये वर्ड्स दिलेले आहेत आणि ते अल्फाबेटिकल ABCD क्रमाने तुम्हाला ते मांडायचे आहेत. तुम्ही ते शिकलेले आहेत, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्हाला हे कळत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही निश्चितपणे बघू शकता. त्यानंतर हे देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. देन पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. यू विल हॅव गिवन 2 सेंटेन्सेस फ्रॉम युअर टेक्स्ट. तुमच्या लेसन्स म्हणून 2 वाक्य दिलेले असतील आणि त्या वाक्यांना पंक्च्युएट करायचे, म्हणजे योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा. मग त्याचे डबल अवतरण चिन्ह असेल, फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क, हे सगळे आहे त्याच्यामध्ये येणार आहेत. हे 2 सेंटेन्स बघा आणि अंदाजे तुम्ही गेस करा की आन्सर काय असेल. आता पुढे मी तुम्हाला आन्सर याचं सांगतो. राईट. कंप्लीट वर्ड्समध्ये आपण DIAR, जे रेड कलरमध्ये बघता आपण R हा फिलअप केलेला आहे आणि डायरी हा वर्ड कंप्लीट मिनिंगफुल तयार झाला. देन FUNNY, फणी, मजेशीर. SMART, R इथे फिलअप केलं आहे, स्मार्ट. आणि LARGE, लार्ज. या प्रकारे प्रॉपर तुम्ही लेटर फिलअप करून यू विल गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स सहजपणे तुम्हाला मिळू शकतात. देन पुट वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डरचं ABCD या क्रमाने आपण लिहितो. L पासून लर्न, L नंतर P येतो, P पासून पंच, देन S पासून स्कूल अँड S नंतर W होतं, W पासून वर्स. हे डायरेक्ट आन्सर इथे दिलेले आहेत. सेकंड ग्रुप आहे AB अबाउट, देन AP अपार्ट, AT अटिक अँड AW अवे. हे देखील आपण या प्रकारे आन्सर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे आन्सर दिलेलं आहे. पंक्च्युएटमध्ये जे आपण तुम्ही बघितलं होतं की यू डोंट नो मच मार्जी, या अर्थाने इथे बघा आन्सर. Y कॅपिटल काला यू डोंट नो मच, कॉमा, मार्जी किंवा मार्गी आपण म्हणू शकतो, अँड फुल स्टॉप. नेम आहे म्हणून त्याचा आपण M हा कॅपिटल लेटर काढलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे शी सेड. वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने आपण करायची असते. शीचा S हा कॅपिटल काढला. शी सेड टू टॉमी, कॉमा, आणि बोललेलं वाक्य डबल अवतरण चिन्हामध्ये आणि फर्स्ट लेटर कॅपिटल. वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आता हे क्वेश्चन टाईप सेंटेन्स आहे म्हणून तिथे क्वेश्चन मार्क दिला अँड देन इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कंप्लीटेड. या प्रकारे हे जे आपण इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा, कॅपिटल लेटर हे जे आपण देतो यालाच म्हटलं जातं पंक्च्युएशन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. तुम्हाला एक शब्द दिला आहे नॉन चॅलेंटली आणि या शब्दामधले अक्षरं घेऊन, लेटर्स घेऊन नवीन 4 वर्ड्स तुम्हाला बनवायचे आहेत. ठीक आहे. आणि अट आहे मिनिमम 3 लेटर्स. प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षरी शब्द चालेल, 3 पेक्षा कितीही चालेल, पण 2 अक्षरी किंवा 1 अक्षरी शब्द चालणार नाही. आणि 5वी ॲक्टिव्हिटी, याचा आन्सर मी तुम्हाला देतो, तोपर्यंत तुम्ही अंदाजे गेस करून तुम्ही आन्सर तयार करा. स्कूल,
राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल, म्हणजे एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. स्कूल ओल्ड आहे म्हणजे स्कूलला डिस्क्रायबिंग करणारा वर्ड्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. स्कूल हा नाऊन आहे आणि डिस्क्रायबिंग करणार म्हणजे ॲडजेक्टिव्ह. स्कूल कशी आहे, ओल्ड. अशा प्रकारे स्कूलला डिस्क्रायबिंग करणारे वर्ड्स तुम्ही 4 वर्ड्स लिहायचे. देन यू विल गेट 2 मार्क्स. ॲन्सर आपण बघू शकतो. नॉन चॅलेंटली याच्यामधले अक्षर घेऊन आपण NOT नॉट घेतला किंवा NON नॉन पण लिहू शकतो. CALL कॉल, ANY एनी, TALL टॉल. तुम्ही 4, 4, 5, 6, 7, 8 3-4 शब्द एक्स्ट्रा तुम्ही लिहू शकता, ज्याच्यामुळे एखादा शब्द जरी चुकला 4 वर्ड्स बरोबर आले तर तुम्हाला 2 मार्क्स सहजपणे मिळू शकतो. देन रिलेटेड वर्ड्स स्कूल, ओल्ड जे तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल दिलेलं होतं तो सोडून इतर तुम्ही 4 वर्ड लिहायचे असतात. दिलेले आपण स्कूल कसं आहे, एज्युकेशनल आहे, हे ॲडजेक्टिव्ज आहे. मॉडर्न आहे, इन्स्पायरिंग स्कूल आहे, सपोर्टिव्ह स्कूल आहे. या प्रकारे 4 वर्ड्स तुम्ही डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे नंबर 6, कम्प्लीट अ वर्ड चेन ऑफ नाऊन. वर्ड चेन ऑफ नाऊन म्हणजे तुम्हाला दिलेला शब्द हा नाऊन आहे, नाव आहे आणि त्याच्या शेवटच्या अक्षराने तुम्हाला नाऊन बनवायचे आहेत. असे किती बनवायचे आहेत, 4 वर्ड्स तुम्ही कमीत कमी लिहायचे. तुम्ही 2-3 एक्स्ट्रा लिहू शकता. बघूया आपण आन्सर दिले. BOOK बुक हा शब्द दिला. K पासून कॅंगारू, O पासून ऑरेंज, E पासून एलिफंट, T पासून ट्री. प्रत्येक वर्ड हा आपण नाऊन तयार केलेला आहे. ठीक आहे. देन B, अटेम्प्ट एनीवन, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ ही एक फ्रेज आहे, वाक्यप्रचार आहे, ते आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करून सेंटेन्स बनवायचे. इन्स्टेड ऑफ म्हणजे त्या ऐवजी किंवा त्या ऐवजी. इथे वाक्य बघू शकता. इन्स्टेड ऑफ गोईंग टू द पार्टीला जाण्याच्या ऐवजी शी डिसाइडेड टू स्टे होम. तिने ठरवलं की घरीच थांबायचं अँड फिनिश हर प्रोजेक्ट, आणि तिचं काम पूर्ण करायचं तिने ठरवलं. सो या प्रकारे आपण त्याचा सेंटेन्समध्ये ती यूज केलेला आहे. नेक्स्ट आहे ते जर तुम्ही लिहू पण तुम्ही दिलेले सगळेच ऑप्शन देखील सोडवा. त्याला ऑप्शन आहे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स, एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, त्याला क्लॉज म्हणजे आणखीन एक उपवाक्य जोडायचं आणि ते वाक्य एक्सपांड करायचे म्हणजे वाढवायचं आहे. आता क्लॉजेसवरती सेपरेट एक याच्या अगोदरचा व्हिडिओ बनवला आहे, एक्सपांड, हाऊ टू एक्सपांड द सेंटेन्स बाय ॲडिंग क्लॉजेस. याचे एक्झाम्पल्स मी बरेच दिले होते. इथे बघूया. आय फाउंड अ बुक, शेवटचा शब्द बुक आहे. आय फाउंड अ बुक विच वॉज ओल्ड. मला एक पुस्तक भेटलं ते खूपच, विचचा अर्थ तो कोणता घेणं, विच म्हणजे ते, विच वॉज ओल्ड ते खूपच जुने होते, विच वॉज न्यू, विच वॉज फनी, विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. या प्रकारे तुम्ही वाक्य किंवा विच ऐवजी दॅट पण आपण शब्द यूज करू शकतो. हे जे आपण क्लॉज जोडतो त्याला बोलतात ॲड म्हणजे जोडलेलं आहे, क्लॉज म्हणजे उपवाक्य, आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स आपण क्रिएट केलं आहे. सो या प्रकारे हे बी मध्ये आहे. त्यानंतर सेकंड 1 मार्क्ससाठी प्रिफिक्स किंवा सफिक्स, शब्दाच्या अगोदर काही अक्षर जोडून जे आपण नवीन शब्द तयार होतो त्याला प्रिफिक्स आणि शब्दानंतर सफिक्स. कॅल्क्युलेट आणि नियर हे 2 वर्ड दिलेले आहेत. तर आन्सर आहे कॅल्क्युलेटचं कॅल्क्युलेटेड आपण लिहू शकतो, म्हणजे आपण काय ॲड केलेलं आहे सफिक्स, आणि नियरचं नियरली या प्रकारे. किंवा हे वर्ड्स लिहिता आले नाही तर त्याला और आहे की हे दोन्ही शब्दापैकी एक शब्द तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करा. सगळे ऑप्शन तुम्ही सोडवा, काही जास्त वेळेच्यामध्ये लागत नाही. तर कॅल्क्युलेटचा सेंटेन्समध्ये यूज केलं आहे. आय मस्ट कॅल्क्युलेट म्हणजे मोजणे, कॅल्क्युलेट करणे. आपण आय मस्ट कॅल्क्युलेट माय स्कूल ट्रिप एक्सपेन्स, माझ्या शाळेच्या ट्रिपचा एक्सपेन्स किती येईल, खर्च किती येईल हे मला कॅल्क्युलेट करायला पाहिजे, याचा अर्थ असा होतो. कॅल्क्युलेट म्हणजे काउंट करणे या अर्थाने. आय लिव्ह नियर द सिटी सेंटर, मी सिटी सेंटरच्या जवळ राहतो. की आय लिव्ह नियर माय स्कूल, आय लिव्ह नियर माय हॉस्पिटल. लाईक दिस यू कॅन राईट सेंटेन्स. सो या प्रकारे 10 मार्क्ससाठी हे लँग्वेज स्टडी होती. त्याच्यानंतर आहे 1 सीन पॅसेज इज गिवन फॉर 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2 आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. पॅसेज काय अगोदर तुम्हाला थोडक्यात रीड करून दाखवतो. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल, द फन दे हॅड. फन दे हॅड हा जो लेसन 1.2 त्याच्यामधला हा पॅरेग्राफ आहे. मी आता एक्सप्लेन करणार आहे, तुम्ही तो शिकलेला नसाल तर त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले तो तुम्ही बघू शकता. मी फक्त रीडिंग करून दाखवतो. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. The mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing worse and worse. Worse म्हणजे अतिशय वाईट त्याचा परफॉर्मन्स होता त्या geography सब्जेक्टमध्ये. Until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. He was a round little man with a red face, whole box of tools with dials and wires. He smiled at Margie and gave her an apple, then took the teacher apart. सो अशा प्रकारे हा. आणि त्याच्या अगोदर A1 ॲक्टिव्हिटी कम्प्लीट द सेंटेन्ससाठी ॲक्टिव्हिटी आहे.
नेक्स्ट पॅरेग्राफचा रिमेनिंग पार्ट आहे. मार्जी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता कारण आपल्याला वेळ जास्त लागणार आहे. आपण डायरेक्ट ॲक्टिव्हिटीजकडे जाऊया. याच्यावरतीचं फर्स्ट ॲक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. 1. द काउंटी इन्स्पेक्टर गेव डॅश डॅश टू द मार्जी. काउंटी इन्स्पेक्टरने मार्जीला डॅश डॅश दिले. म्हणजे याच्यामधला योग्य शब्द शोधून ते वाक्य पूर्ण करायचे. काउंटी इन्स्पेक्टर काय? काउंटी इन्स्पेक्टर मार्जी गेव हर ॲन ॲपल. ही स्माइल्ड अँड गेव हर ॲन ॲपल. तर आपण हे वाक्य आपण अशा प्रकारे लिहू शकतो. हां, द काउंटी इन्स्पेक्टर गेव ॲन ॲपल टू मार्जी. सेकंड आहे द काउंटी इन्स्पेक्टर वॉज. तो कसा होता? राऊंड लिटल मॅन. याच्यामध्ये गेलेला आहे काउंटी इन्स्पेक्टर वॉज राऊंड लिटल मॅन. हे बघा, राऊंड लिटल मॅन काउंटी इन्स्पेक्टरचं वर्णन केलेलं, तो कसा दिसायला होता. सो या प्रकारे अचूक शब्द शोधून तुम्ही वाक्य पूर्ण करू शकता. थर्ड आहे द मेकॅनिकल डॅश डॅश कॅल्क्युलेटेड द मार्क्स. कोण? द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड. मेकॅनिकल टीचर तुम्हाला फिलअप करायचं आहे. अँड फोर्थ वन आहे मार्जीज मदर वॉज हॅपी अबाउट हर टेस्ट परफॉर्मन्स. सो या प्रकारे यू कॅन इझिली गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स. हे A1 ॲक्टिव्हिटी आहे. A2 ॲक्टिव्हिटी काय बघूया आपण. कंप्लीट द फॉलोइंग. मार्जी हेटेड स्कूल मोर दॅन एव्हर. मार्जी तिला शाळा खूप हेट केली, पूर्वीपेक्षा जास्त हेट करू आली. कारण काय होतं, कसं काय रीडिंग केल्यानंतर परिणाम झाला. अँड सेकंड आहे मार्जीज मदर सेंट फॉर काउंटी इन्स्पेक्टर बिकॉज. मार्जीज मदरने ते मेकॅनिकल टीचरला काउंटी इन्स्पेक्टरच्या कडे दिलं. म्हणजे तो रिपेअरिंग करणारा जो आहे मेकॅनिकल टीचरला, त्याचं रिझन काय? दोन्हीची रिझन द्यायचे आहेत. आपण मी रिझन तुम्हाला दाखवेल. आणि A3 आहे फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स तुम्ही लिहायचे आहेत. आता आपण याचे रिझन अगोदर बघूया. रिझन असं आहे आपण ओके लेट्स सी द आन्सर. मार्जी हेटेड स्कूल मोर दॅन एव्हर. पूर्वीपेक्षा मार्जीला जास्त शाळेचा तिरस्कार वाटू लागला. कारण बिकॉज द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट. कारण शाळेला ती हेट करीत होती कारण मेकॅनिकल टीचर सारखं तो टेस्ट घ्यायचा जॉग्रफी सब्जेक्टची. अँड हर परफॉर्मन्स वॉज नॉट इम्प्रूव्हिंग. आणि त्याचा परफॉर्मन्स तिचे मार्क्स काही इम्प्रूव्ह होत नव्हते, म्हणून तिला शाळेचा खूप हेट किंवा तिरस्कार करीत होते. नेक्स्ट जो आपल्याला होता मार्जीज मदर सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. मार्जीज मदरने त्या मेकॅनिकल टीचरला काउंटी इन्स्पेक्टरकडे दिले. कारण काय? बिकॉज. आन्सर बघा. बिकॉज शी थॉट. तिने असा विचार केला समथिंग माइट बी रॉंग विथ द मेकॅनिकल टीचर. का काउंटी इन्स्पेक्टरला बोलवलं? कारण तिला वाटलं की मेकॅनिकल टीचरमध्येच काहीतरी समथिंग रॉंग, तिथेच काहीतरी चूक असावी, काहीतरी मिस्टेक्स असावी ती रिपेअर करण्यासाठी. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. A3 अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. ऑलवेज म्हणजे नेहमी, त्याचा अपोजिट वर्ड्स नेवर. हेट म्हणजे तिरस्कार करणे, लव्ड. बघा हे पास्ट टेन्समधून आहे म्हणून आपण अपोजिट वर्ड सुद्धा पास्ट टेन्समध्येच लिहायचा. वर्स गुड बेटर बेस्ट. बॅड वर्स वर्स्ट. वर्स कंपॅरेटिव्ह डिग्री आणि त्याचा अपोजिट वर्ड्स गुडचा बेटर. ब्युटिफुल अगली. या प्रकारे हे अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. A4 ॲक्टिव्हिटी जी ग्रामरच्या रिलेटेड असे तुम्हाला सेंटेन्स दिला. शी वॉज 6 years old. याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. वॉज आलेला आहे, वॉजचा वॉजंट होईल अँड वॉजंट शी विल बी करेक्ट. वॉजंट शी. वॉजंट शी हे आन्सर बरोबर आहे, ते रॉंग दिलेलं आहे. वॉजंट शी इज आन्सर करेक्ट वन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. अर्थ न बदलता ते वाक्य निगेटिव्ह करायचं. म्हणजे मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्जी नेहमी शाळेचा तिरस्कार करीत होती. मग त्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे, पण निगेटिव्ह सेंटेन्स बनवला पाहिजे. ते या प्रकारे मार्जी नेवर लाईक स्कूल. मार्जीला शाळा कधीच आवडली नाही, म्हणजे ती नेहमी शाळेचा तिरस्कार करीत होती. मार्जी नेवर लाईक स्कूल. या प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. इथे तुम्ही करेक्शन करा. वॉजंट शी हे बरोबर, हे इथे आन्सर पाहिजे वॉजंट शी. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स 5. डू यू लाईक टू अटेंड स्कूल? वाय. तुमच्या स्वतःच्या मनाने आन्सर लिहायचा आहे. याचे आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये भेटणार नाही आहे. डू यू लाईक टू अटेंड स्कूल. तुम्हाला शाळेमध्ये अटेंड राहायला किंवा उपस्थित राहायला आवडते का आणि का? येस, आय लाईक टू अटेंड स्कूल. मला शाळेत अटेंड राहायला आवडतं. बिकॉज आय लाईक स्कूल व्हेरी मच. कारण मला शाळा खूप आवडते. आय लाईक न्यू थिंग्स. आय लर्न न्यू थिंग्स. कारण तिथे मी नवीन गोष्टी शिकतो. गेट व्हेरियस सब्जेक्ट नॉलेज. वेगवेगळ्या विषयांचं नॉलेज मला भेटतं. अँड आय कॅन एन्जॉय विथ माय फ्रेंड्स. मला माझ्या मित्रांबरोबर एन्जॉय करायला मिळतो. आय थिंक दॅट स्कूल इज अ टेम्पल ऑफ नॉलेज. मला असं वाटतं शाळा हे एक ज्ञानाचं मंदिर आहे. वेअर माय ओव्हरऑल पर्सनॅलिटी कॅन बी डेव्हलप. जिथे माझी पूर्ण व्यक्तिमत्व विकास इथे होतो. सो या प्रकारे यू कॅन डिस्क्राईब ऑर यू कॅन राईट युअर पर्सनल
रिस्पॉन्स. सो अशा प्रकारे 10 मार्क्स हे पॅसेजवरती क्वेश्चन्स होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आहे जो तुमच्या पोएमवरती आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पोएमच्या लाईन्स स्टांजा रीड करा अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. पुट द वर्ड्स. आता पोएम तुम्हाला रीड करून दाखवतो. वॉक अ लिटिल स्लोअर नेम ऑफ द पोएम आहे, त्याच्यामधले हे सर्व स्टांजे दिलेले आहेत ते फक्त तुम्हाला रीड करून दाखवतो. ठीक आहे. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. ह्या पोएममध्ये यू नो दॅट पोएम द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. तो वडिलांशी बोलत आहे चाइल्ड. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर hard to see, so walk a little slow daddy, for you are leading me. Someday when I am all grown up, you are what I want to be, then I will have a little child who will want to follow me, and I would want to lead just right and know that I was true, so walk a little slow daddy, for I must follow you. So these are the stanzas of this poem. First A1 activity 2 marks साठी कंप्लीट द सेंटेन्स. द डॅश डॅश इज टॉकिंग टू इट डॅश डॅश. याच्यामध्ये कोण कोणाशी बोलत आहे? द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. तुम्ही आता गेस करा आन्सर. द डॅश डॅश इज लीडिंग अँड डॅश डॅश इज फॉलोइंग. तुम्हाला ऑप्शन दिलेत ब्रॅकेटमध्ये पुढे. सम डे म्हणजे एक दिवस द डॅश डॅश विल बिकम अ डॅश डॅश. अँड फोर्थ वन द डॅश डॅश डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग डॅश डॅश इट्स. तर आन्सर बघायचं म्हणून दिलंय. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. द फादर इज लीडिंग अँड चाइल्ड इज फॉलोइंग. सम डे द चाइल्ड हे आन्सर आहे विल बिकम अ फादर. द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग इट्स फादर. सो या प्रकारे आपण या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करू शकतो. A2 I रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. इथे पण हे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. द चाइल्ड इज फॉलोइंग इज फादर्स डॅश डॅश. चाइल्ड इज फॉलोइंग फादर्स फूट स्टेप्स. हे वर्ड्स फक्त लिहू शकतो. द चाइल्ड रिक्वेस्ट इज फादर टू वॉक अ लिटिल स्लोअर साठी तो रिक्वेस्ट करतो हळूहळू चालण्यासाठी. थर्ड द चाइल्ड डझंट विश. चाइल्डची इच्छा नाही, काय होण्याची इच्छा नाही आहे. डझंट विश टू फॉल खाली पडण्याची. सम डे द चाइल्ड विल बिकम. चाइल्ड काय होईल? चाइल्ड विल बिकम अ फादर. तो पण एक दिवस फादर होईल म्हणजे वडील होईल या अर्थाने. A3 जी 1 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी असेल. फाइंड अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या पोएम्समधून अलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच दाखवणारी एक लाईन लिहू शकता. इथे दिलं आहे सम टाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. याच्यामध्ये अलिट्रेशन का आहे? कारण सम टाइमचा एस आणि स्टेपचा एस हा जो लेटर आहे हा साऊंड त्याला म्हणलं तो रिपीट झाला, त्याच्यामुळे अलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच इथे क्रिएट झाला. सो 5 मार्क्स 2, 2 अँड 1 या प्रकारे तुम्ही 5 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. क्वेश्चन नंबर 4 जो लास्ट आहे 5 मार्क्ससाठी जे ट्रान्सलेशनसाठी दिलं रायटिंग स्किल. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे तुमची जी मातृभाषा असेल हिंदीवाली हिंदीमध्ये किंवा मराठीवाली मराठीमध्ये लिहू शकतात. टेलिव्हिजन, प्रोग्रेस, रेग्युलर, लाफ्टर, केअरफुली, फन मराठीमध्ये. जेवढे ऑप्शन वगैरे काय बघायला सगळं आहे तेवढे मराठी तुमच्या मातृभाषेमध्ये लिहा. अँड ट्रान्सलेट द सेंटेन्सेस इन युअर मदर टंग. I like my school very much. Parents are my role model. We should protect our nature and keep your character good and pure. तोपर्यंत गेस करा आन्सर काय असेल. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम. खाली काही वाक्यप्रचार किंवा इडियम प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी दिले ते मराठीमध्ये लिहा. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मराठीमध्ये त्याच्या म्हणी असतात. हेल्थ इज वेल्थ. आपण त्याचे आन्सर बघूया. टेलिव्हिजन दूरदर्शन. प्रोग्रेस प्रगती. रेग्युलर नियमितपणे. लाफ्टर हसणं. केअरफुली काळजीपूर्वक. फन मजा. आय लाईक माय स्कूल व्हेरी मच. मला माझी शाळा खूप आवडते. पॅरेंट्स आर माय रोल मॉडेल. माझे पालक माझे आदर्श आहेत. ओके. वी शुड प्रोटेक्ट अवर नेचर. आपण आपल्या प्रकृतीची म्हणजे निसर्गाची काळजी घ्यावी. कीप युअर कॅरेक्टर गुड अँड प्युअर. तुमचे चारित्र्य चांगले आणि शुद्ध ठेवा. किंवा आता त्यानंतर म्हणी आपण बघूया. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची. अँड हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हेच संपत्ती आहे किंवा धन आहे असं लिहू शकतो. सो या प्रकारे हे एक फर्स्ट युनिट टेस्ट प्रॅक्टिस पेपर म्हणून दिला. हाच येईल असं मी तुम्हाला शुअरली सांगू शकत नाही, बट दिस वे अशी एक युनिट टेस्टसाठी तुम्हाला पेपर असू शकतो. हे झाले 9th स्टँडर्डच्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एक वेगळ्या टॉपिकवरती चर्चा करणार आहे. तोपर्यंत याची जी PDF आहे पूर्ण क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट सहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ओके. लेट्स गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.